पनवेल कळंबोलीमध्ये एक रोड येतो हा. आणि सो हे जे आजोबा होते हम्म. ते बेलापूरला राहायचे, त्यामुळे त्यांना कळंबोलीपर्यंत सगळं कव्हर करावं लागायचं. हम्म. त्यांना एका गावातून त्यावेळी 91-92 ची कथा असेल, एक माणूस पळत आला. तो बोलला की साप चावलाय. हम्म. आता त्यावेळी प्रॉब्लेम असा होता की सापावर जे त्याचं अँटीवेनम असतं ती औषधं हम्म. कमी असायची. हो. तर ते म्हटले तर आपल्याला साप आयडेंटिफाय करावं लागेल, त्याच्यानंतर आपल्याला काय कुठे चावलंय, कधी चावलंय हे करावं लागेल. तुम्ही किती वाजता आला? तो बोलला मी तर सायकलवर आलोय. हम्म. बोलला नाही म्हटलं तरी 2-2.5 तास लागलेच असेल. हो बोलला, तुम्ही चला वाचेल पेशंट, आम्ही त्याला बांधलं बिंदलं छान आहे हे ते. तर डॉक्टर साहेब जे होते, देशमुख होते ते, त्यांचं नाव आडनाव, ते गेले ह्याच्याबरोबर. तो म्हटलं की असं एक वाडी होती तिकडे छोटीशी, ते तिकडे आत गेले आणि त्यांनी त्या वाडीत घुसता घुसता वेतोबाचं मंदिर बघितलं. ओके. म्हटले तुमचे ग्रामदैवत? हो बोलले आमचे ग्रामदैवत. मोमेंट ते तिकडे आले. जो माणूस म्हणजे सर्पदंशाने तिकडे मेलेला होता तोच माणूस आजोबांकडे पळत आलेला होता मदत मागत. बापरे.